नमस्कार. आज आहे पुत्रोदय एकादशी. या योगावर पुत्रप्राप्ती व संतान प्राप्ती इच्छुक जोडप्यांनी किंवा दोघांपैकी कोणी एक सेवा करणारा असेल तर अवश्य ही सेवा करावी. आजच्या योगावर पुत्रप्राप्ती यंत्र कोऱ्या कागदावर ज्यावर कसलीही रेष नसेल असा कागद घ्यावा जो ताईतमध्ये बसेल. एवढाच त्यावर वरील यंत्र लाल शाईच्या पेनने रेखाटावे. काळजीपूर्वक अंक लिहावेत आणि ते ताईतमध्ये ठेवावेत. ते ताईत ज्या महिलेची संतान पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तिच्या कमरेला बांधावे. काळा दोरा सोडून इतर दोऱ्यात बांधावे. ताईत तयार केल्यावर मांडून आधी त्याची पंचोपचार पूजा करावी. स्वामीचा जप घ्यावा. विष्णूंची वरील जमेल ती सेवा करावी. भगवंताला विनंती करावी आणि ताईत कमरेला बांधावे. ताईत हाताला बांधायचे नाही किंवा गळ्यातही नाही, ते कमरेलाच बांधायचे आहे. गर्भधारणा पोटात होते ना, आणि या अंकाचा प्रभाव पडण्यासाठी तसाच तोडगा आहे तो. ज्यांना असे कमरेला बांधणे योग्य नसेलच वाटेल तर मग त्यांनी यंत्र आधार कार्ड सारखे कोऱ्या कागदावर लाल शाईने रेखाटून जेलेटिंगने करून वरील प्रमाणे पूजा करून कायम जवळ ठेवावी. पर्याय म्हणून पण कमरेलाच बांधावे. एकदा केले झाले असे नाही. रोज त्याचे दर्शन घ्यावे, विनंती करावी आणि संतान गोपाल मंत्र, पुत्रप्राप्ती स्तोत्र, इतर सेवा ज्या तुम्ही नेहमी करता संतान पुत्रप्राप्तीसाठी त्या नित्य सेवेत सर्व आहे त्या कराव्यात. ज्यांना केंद्र वगैरे जवळ असेल, ओळखीचे कोणी संतान प्राप्ती यंत्र, पुत्रप्राप्ती यंत्र आणून देत असेल तिथून घ्या. नसेल तर वरती सांगितल्याप्रमाणे घरी यंत्र तयार करा. एखाद्या महिलेला आज अडचण असेल तर याच योगावर घरातील इतर कोणी हे यंत्र तयार करावे. प्रत्येक योगाचे महत्त्व वेगळे असते ना, म्हणून आजच करा. जे उपाय दिसतील ते श्रद्धेने विश्वासाने करत राहावे. बाकी कर्माची गती त्या भगवंतालाच ठाऊक ना. तो आपल्या पूर्व वर्तमान काळानुसार फळ देणार. ताईतमध्ये हे यंत्र बांधण्याची सेवा आजच करतात. अडचण असेल तर इतर कोणाकडून ताईत करून घ्यावे व एखाद्या सोमवारी किंवा बुधवारी वगैरे कमरेला बांधावे. तसेच केंद्रात संतान प्राप्ती यंत्र मिळते, ते कायम महिलेने जवळ ठेवायचे असते. पूजा करणं वगैरे ते वेगवेगळे असते, ते कधीही आणले तर जमेल याचेही खूप अनुभव आहेत. पुत्रप्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तेवढं लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून क्लिक करा. धन्यवाद.